नमस्कार. होळी फक्त लाकडांचीच नाही तर जुन्या मतभेदांची, वादविवादांची आणि नैराश्याची, उधळण फक्त रंगांचीच नाही तर आनंदाची, सौख्याची, समृद्धीची आणि मंगल्याची, शेवट फक्त मराठी वर्षाचाच नाही तर ताणतणावांचा, नकारार्थी विचारांचा आणि नकारात्मक ऋतूचा विपुल रंगांचा आनंद घेण्यासाठी आणि हिवाळ्याला निरोप देण्यासाठी फाल्गुन पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. हा सण मराठी वर्षातील शेवटचा सण पूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ह्या उत्साहाला होलिका दहन, होलिकोत्सव, होळी, शिमगा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूमुळे वसंत गमनोत्सव किंवा वसंतोत्सव असेही म्हणतात. कृषी संस्कृतीतील होळीचे महत्त्व. भारतातील शेतकरी वर्गामध्ये या सणाचे विशेष महत्त्व दिसून येते. पौराणिक इतिहास पाहता यशोदेचा लाडका श्रीकृष्ण व त्याचे दाऊ नांगरधारी बलराम यांचे नाते या होळीच्या दरम्यान दिसून येते. या काळात गव्हाचे पीक येते म्हणून देवाला धन्यवाद देण्यासाठी होळीमध्ये गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. नवीन पीक हे अग्निदेवतेला समर्पित करण्याची ही प्रथा आहे. आदिवासी बांधवांमधील होळी. महाराष्ट्रातील आदिवासी बांधव होळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. सातपुडा पर्वत प्रदेशातील आदिवासी होळीच्या दरम्यान काठी उत्सव साजरा करतात. 12व्या शतकापासून ही परंपरा चालू असल्याचं पाहायला मिळतं. दागदागिने घालून अंगावर नक्षीकाम करून स्त्री पुरुष विविध वाद्यांच्या तालावर नृत्य करतात. बंदरावर होणारा शिमगा. कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी व तिथे राहणारे कोळी लोक हे होळीच्या दुसऱ्या दिवशी होड्यांची पूजा करतात. मासेमारीसाठी पुरुष जातात पण होळीच्या दुसऱ्या दिवसाचा मान हा स्त्रियांचा असतो म्हणून स्त्रियांसाठी हा विशेष उत्सवाचा दिवस. या दिवशी पारंपरिक वेशभूषेत लोक होडीवर जातात. घरातल्या देवीच्या टाकाचे पूजन होडीच्या मध्यभागी करतात. समुद्रात फेरी मारतात. त्यानंतर पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदाचा उत्सव साजरा केला जातो. कोकणात होळी हा सण अतिशय मोठा मानला जातो. शेतीचे सर्व कामे संपलेली असतात. आता पेरणीच्या काळापर्यंत विश्रांतीचा काळ असतो. म्हणून कोकणात हा काळ शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी वापरला जातो. हा सण 5 ते 15 दिवस चालतो. फाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात व त्यानंतर पुढचे काही दिवस गावात पालखी फिरते आणि पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. काही गावात होळीनंतर पालख्या फिरतात. त्या पालखीमधून ग्रामदेवता, कुलदैवतेची पूजा केली जाते. होळीच्या दिवशी रात्री पुरणपोळी व सार हा बेत असतो. होळी हा उत्सव फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. त्यामुळे होळी हा सण विविध भागांमध्ये, विविध प्रांतांमध्ये विविध नावाने ओळखला जातो. उदाहरणार्थ उत्तराखंडमध्ये खडी होळी, उत्तर प्रदेशमध्ये लाठमार होळी, पंजाबमध्ये होला मोहल्ला, गोव्यामध्ये शिमगो, तर पश्चिम बंगालमध्ये बसंत उत्सव आणि डोल जत्रा म्हणून साजरा केला जातो. रवींद्रनाथ टागोर यांच्या संकल्पनेतून शांतिनिकेतन येथे या उत्सवाची सुरुवात झाली. जगभरातून हा उत्सव पाहण्यासाठी पर्यटक शांतिनिकेतन येथे येतात. होळीचे वैज्ञानिक महत्त्व. डिसेंबर ते मार्च या काळात संपूर्ण भारतभर कडाक्याची थंडी असते. धुक्याचं प्रमाणही पुष्कळ असतं. यानंतर येणाऱ्या उन्हाळ्यामुळे वातावरणात अचानक बदल होतो. याच कारणामुळे निसर्गात शरीर विघातक बॅक्टेरिया तयार होतात. यामुळे कफ, खोकला, सर्दी याचे प्रमाण या दिवसात जास्त पाहायला मिळते. हे बॅक्टेरिया संपवण्याचे काम आगीमुळे होते. होळीमध्ये आपण पाहिलं तर जाळण्यासाठी कडुलिंब, एरण, चंदन, आंबा, गोवऱ्या अशी औषधी झाडे वापरली जातात. होळीच्या दुसऱ्या दिवशी केल्या जाणाऱ्या रंगांच्या उधळणीलाही एक वैज्ञानिक जोड आहे. सुरुवातीच्या काळात हे रंग निसर्गात मिळणाऱ्या फुलापानांपासून बनवत असत. त्यामुळे होळीमध्ये खेळल्या जाणाऱ्या रंगांचे कलर थेरपीचे काम व्हायचे. उदाहरणच घ्यायचे झाले तर हळदीपासून पिवळा, मेहंदीच्या पानांपासून लाल, पळसाच्या फुलांपासून केशरी, भेंडीच्या फळांपासून पिवळा, बीटापासून गुलाबी, चंदनापासून लाल, कडुलिंबापासून हिरवा. या सर्व रंगांना आयुर्वेदामध्ये विशेष महत्त्व आहे. या सर्व रंगांचा मानवी शरीरावर सकारात्मक उपयोग होत असे व मानवी शरीरासाठी आरोग्यवर्धक होते. आता मात्र सर्व या उलट आहे. लोक सणांच्या नावाखाली हवी तशी मौज मजा करत आहेत. सध्या आपण पाहायला गेलो तर होळी सण साजरा करण्याची पद्धतच बदलून गेली आहे. लोक रंगांच्या नावाखाली केमिकल उधळत आहेत. डीजे, पार्ट्या, त्यामध्ये दारू, भांग पिऊन
गाण्यांवर फिरकणारे तरुण या सगळ्या गोष्टी आपल्याला अधोगतीकडे घेऊन जात आहेत. मला मनापासून एक गोष्ट वाटते आहे, सणांच्या नावाखाली स्वतःचा स्वैराचार समाजात पसरवू नका. आपली संस्कृती आपणच टिकूया. आपण टिकवलं तरच ते पुढे जाणार आहे. भारतीय सण म्हटला की एखादी आख्यायिका आलीच. तर चला सुरुवात करूया आजच्या कथेला. हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस होता. तो स्वतःला खूप श्रेष्ठ समजत असे. त्याला देवतांच्या विषयी खूप तिरस्कार होता. त्याला एक प्रल्हाद नावाचा मुलगा होता. हा प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूचा खूप मोठा भक्त होता. दिवस रात्र विष्णूच्या नावाने नामस्मरण करत असे. त्यांच्या मुखी सतत नारायण नारायण असे उच्चार असत. नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्याने प्रल्हादाला यापासून परावृत्त करण्याचे आटोकाट प्रयत्नही केले, परंतु प्रत्येक वेळी तो अपयशी ठरला. अखेरीस या सर्वांस कंटाळून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या सर्वात त्याने त्याची बहीण होलिका हिची मदत घेण्याचे ठरविले. होलिकेला आगीत भस्म न होण्याचे वरदान प्राप्त होईल. ती राक्षसी प्रवृत्तीची व क्रूर होती. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिका बाळ प्रल्हादाला घेऊन बसली. परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली. प्रल्हादाला मात्र काहीही झाले नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही वाईट झाला. त्यामुळे वाईट विचार, आचार यांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करणे हाच होळी साजरा करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करावा, ज्यामुळे येणारे संपूर्ण वर्ष आनंदमय जाईल. आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा कमेंट करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.